विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश विषयाचा अभ्यास करणार आहोत। इंग्लिशचं पुस्तक उघडल्यानंतर आपल्याला अनेक अल्फाबेट्स पाहायला मिळतात। त्यापैकी काही स्मॉल लेटर्स असतात तर काही कॅपिटल लेटर्स असतात। आज आपण स्मॉल लेटर रायटिंगचा सराव करणार आहोत। अल्फाबेट्स आहेत U, V, W, X, Y आणि Z। आता आपण लिहिणार आहोत U। U फॉर अम्ब्रेला। पावसाळ्यामध्ये आपण अम्ब्रेला वापरतो की नाही? U फॉर अम्ब्रेला। अम्ब्रेला ड्रॉ करून झालेली आहे। आता मी कलर करत आहे। तुम्ही देखील सुंदर कलर द्यायचा आहे। अशा प्रकारे U फॉर अम्ब्रेला। पहा, या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये U लिहायचा आहे। नीट निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने तुम्ही देखील लिहिण्याचा सराव करा आणि लिहिता लिहिता म्हणा U फॉर अम्ब्रेला। U फॉर अम्ब्रेला। यानंतर पुढील अल्फाबेट आहे V। पहा, आता आपण V चे लेखन करणार आहोत। बरोबर मधल्या दोन ओळीमध्येच V लिहायचा आहे। V। V फॉर व्हॅन। आता आपण व्हॅन ड्रॉ करूया आणि कलर करूया। V फॉर व्हॅन। व्हॅन कलर करूया। V फॉर व्हॅन। अशा प्रकारे V कलर करून झालेली आहे। व्हॅन कलर करून झालेला आहे। आता आपण V लिहूया। V फॉर व्हॅन। नीट निरीक्षण करायचं आहे आणि V लिहायचा आहे। V फॉर व्हॅन। त्यानंतर पुढील अल्फाबेट आहे W फॉर वॉच। अशा प्रकारे आपण W लिहिणार आहोत। तुम्ही निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने W चे लेखन करा। W फॉर वॉच। आपण हातामध्ये घालतो की नाही वॉच? W फॉर वॉच। अशा प्रकारे वॉच ड्रॉ करून झालेला आहे। आता आपण वॉच कलर करूया। अशा प्रकारे वॉच कलर करत आहे। W फॉर वॉच। अशा प्रकारे
आता आपण W लिहूया. नीट निरीक्षण करा आणि तुम्ही देखील त्याच पद्धतीने W चे लेखन करा आणि लिहिता लिहिता म्हणा W फॉर वॉच. अशा प्रकारे. त्यानंतर पुढील अल्फाबेट आहे X. बरोबर मधल्या ज्या दोन रेषा आहेत त्या दोन रेषेमध्येच आपण X लिहिणार आहोत. X फॉर क्रिसमस ट्री. आता आपण क्रिसमस ट्री काढणार आहोत. X फॉर क्रिसमस ट्री. अशा प्रकारे. खूप सोपं आहे, काही अवघड नाहीये. आता आपण कलर करूया. X फॉर एक्समस ट्री. अशा प्रकारे सुंदर कलर करायचा आहे. X फॉर एक्समस ट्री. सुंदरशा रंगामध्ये तुम्ही देखील कलर करा. X फॉर एक्समस ट्री. आता आपण X लिहूया. X फॉर एक्समस ट्री. अशा प्रकारे. त्यानंतर पुढील अल्फाबेट आहे Y. अशा प्रकारे लिहायचं आहे Y. Y फॉर याक. Y फॉर याक. हे आहे याक. अशा प्रकारे. आता आपण याक कलर करूया. Y फॉर याक. आता आपण Y चे लेखन करूया. Y फॉर याक. सर्वांनी वळण पाहून घ्या आणि त्या पद्धतीने Y चे लेखन करा आणि लिहिता लिहिता म्हणा Y फॉर याक. आता पुढील अल्फाबेट आहे Z. Z फॉर झिरो. या ठिकाणी आपण Z लिहिलेला आहे. बरोबर मधल्या दोन ओळीमध्येच Z लिहायचा आहे. Z फॉर झिरो. आता आपण Z चे लेखन करूया. Z फॉर झिरो. बरोबर मधल्या दोन ओळीमध्ये Z लिहायचा आहे आणि लिहिता लिहिता म्हणायचं आहे Z फॉर झिरो. अरे आज आपण U फॉर अम्ब्रेला, V for van, W for watch, X for Xmas tree, Y for yak आणि Z for zero यांचा सराव केला. थँक यू.